कोरोनानं 6 वर्षांपूर्वी जगभर थैमान घातलं. त्या काळातील अनुभव आणि वास्तव दाखवणारं कोरोनाशी भिडताना हे पुस्तक पत्रकार समीर देशपांडे यांनी लिहिलंय. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. यावेळी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, आमदार डॉक्टर विनय कोरे, आमदार चंद्रदीप नरके, आमदार अशोकराव माने आणि डॉक्टर डी.वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. लेखक समीर देशपांडे यांनी यावेळी बोलताना कोरोना काळातील घुसमट, सर्वसामान्यांच्या अडचणी आणि शासकीय यंत्रणेचं काम याचा आढावा घेतल्याचं सांगितलं. स्वतः कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतरचा अनुभव सांगताना त्यांचा कंठ दाटून आल्यानं सभागृहातील वातावरणही भावूक झालं. या पुस्तकामुळं कोरोना काळाचं उत्तम डॉक्युमेंटेशन झालं असल्याचं प्रशंसोद्गार वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले. तसंच कोरोना काळात जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या डॉक्टर, परिचारिका, आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविकांचं त्यांनी कौतुक केलं. आमदार विनय कोरे आणि आमदार चंद्रदीप नरके यांनीही या पुस्तकाच्या माध्यमातून भविष्यातील संकटांचा सामना करण्यासाठी दिशा मिळेल असं सांगितलं. लोकमतचे संपादक सचिन जवळकोटे यांनीही मनोगत व्यक्त केलं. कोरोना काळातील अतुलनीय कामगिरीबद्दल यावेळी डॉक्टर डी.वाय. पाटील ग्रुपचे प्रमुख संजय डी. पाटील यांचा नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. माजी आमदार राजेश पाटील, कोरोना योद्धा जाफर बाबा, वासिम चाबुकस्वार, राजू मेवेकरी, बंटी सावंत, अशोक रोकडे, दीपा शिपूरकर, छायाचित्रकार आदित्य वेल्हाळ, पुस्तकाचे रचनाकार गौरीश सोनार, आजऱ्याचे नगरसेवक परेश पोतदार, पुण्यातील राष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सागर देशपांडे यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिल्पा खोत, डॉक्टर सदानंद भिसे, मकरंद देशमुख, राहुल चिकोडे, संजीवनी देशपांडे, स्मिता देशपांडे, रवींद्रनाथ जोशी, अमेय जोशी, कॅप्टन वैभव देशपांडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.